श्री स्वामी समर्थ. सावधान, हा व्हिडिओ तुमच्यासमोर येणं ही केवळ एक घटना नाही, तर तो काळजाचा ठोका चुकवणारा एक संकेत आहे. आजची ही वेळ सामान्य नाही, कारण तुमच्या नशिबाच्या बंद खोलीत काहीतरी असं शिजतंय ज्याची तुम्हाला कल्पनाही नाही. विचार करा, जर अचानक तुमच्या मोबाईलची रिंग वाजली आणि स्क्रीनवर त्या व्यक्तीचं नाव दिसलं जिने तुम्हाला पूर्णपणे विसरल्याचं नाटक केलं होतं, तर तुमच्या काळजाची स्थिती काय होईल? वृषभ राशीच्या लोकांनो, तुमच्या प्रेयसीच्या घरून एक असा गुप्त संदेश निघाला आहे जो ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हा संदेश आनंदाची बातमी आहे की एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची शांतता, हे रहस्य जाणून घेतल्याशिवाय आजची रात्र तुम्ही शांत झोपू शकणार नाही. असं काय घडलंय की जी व्यक्ती वर्षानुवर्षे शांत होती, जिने तुमच्याशी सर्व संबंध तोडले होते, ती आता अचानक तुमच्या आयुष्यात एखाद्या वादळासारखी परत येत आहे? तुमच्या कुंडलीतील शुक्र आणि चंद्राची चाल एका अशा रहस्यमय वळणाकडे निर्देश करत आहे जिथे विसरलेली नाती पुन्हा जिवंत होणार आहेत. हा संदेश एखादा साधा मेसेज नसेल, तर ते खुद्द नियतीने तुमच्या नशिबात लिहिलेलं एक थरारक प्रकरण आहे. पण लक्षात ठेवा, हे जितकं भाग्याचं वाटतंय तितकंच ते गूढ आहे. या एका संदेशामागे दडलेली भीती आणि सत्य तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे की तुम्हाला एका नव्या संकटात ढकलणार आहे, हे जाणून घेणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे. जर तुम्ही या माहितीकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमवाल किंवा येणाऱ्या एका अदृश्य धोक्याला आमंत्रण द्याल. येणारे 48 तास तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आहेत. एक छोटीशी चूक आणि सगळं संपू शकतं. एका बाजूला प्रेमाची ओढ आहे, तर दुसऱ्या बाजूला नशिबाचा क्रूर खेळ. त्या कन्येचं नाव काय? ती नेमका कोणता निरोप घेऊन येत आहे? आणि 29 जानेवारीच्या या दिवशी तुमच्या नशिबाचं टाळं कोणत्या चावीने उघडणार आहे? हे सर्व अत्यंत गोपनीय आणि भीतीदायक तपशील मी या व्हिडिओमध्ये उघड करणार आहे. जर तुम्हाला तुमच्या भविष्याची काळजी असेल तर एक सेकंदही हा व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण नियती आज तुमचा दरवाजा ठोठावत आहे. ग्रहांची भयानक आणि दुर्मिळ युती, नशिबाचा अटळ सापळा. वृषभ राशीच्या लोकांनो, आज 29 जानेवारी 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यात एक अशी खळबळ माजवून देणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्योतिषशास्त्राच्या इतिहासात डोकावून पाहिले तर लक्षात येईल की शुक्र, चंद्र आणि गुरु या 3 बलाढ्य ग्रहांनी मिळून एक अत्यंत त्रिकोणी चक्रव्यूह रचला आहे. हा केवळ ग्रहांचा बदल नाही, तर तुमच्या आयुष्यातील जुन्या जखमा पुन्हा उघडण्याचा काळ आहे. तुमच्या कुंडलीतील सप्तम भाव, जो विवाह आणि जिव्हाळ्याच्या नात्यांचा असतो, तो आता इतका प्रबळ आणि हिंसक झाला आहे की नियती तुम्हाला तुमच्या त्या जुन्या प्रेमाकडे फरफटत घेऊन जात आहे. पण विचार करा, हा प्रवास तुम्हाला सुखाच्या शिखरावर नेईल की एखाद्या खोल गर्तेत फेकून देईल? येणारे काही तास तुमच्या नशिबाचा फैसला करणार आहेत. सावध रहा, कारण हा ग्रहांचा खेळ जीवघेणा ठरू शकतो. 2. तिच्या मनातील लपलेली भीती आणि अस्वस्थता, काळजाचा थरकाप. तुमची ती प्रेयसी, जिने महिन्यांपासून, कदाचित वर्षांपासून तुमच्याशी बोलणं पूर्णपणे थांबवलं होतं, जिने तुम्हाला ब्लॉक केलं होतं, ती आता अचानक अस्वस्थ का झाली आहे? तिला तुमच्याबद्दल असं कोणतं भयानक सत्य समजलं आहे ज्यामुळे तिची रात्रीची झोप उडाली आहे? तिला असा एखादा भास किंवा दृष्टांत झाला आहे का जो तिला सांगतोय की तुमच्याशिवाय तिचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे? तिच्या मनात असलेली ही अस्वस्थता प्रेमाची आहे की एखाद्या भयानक अपराधाची कबुली देण्यापूर्वीची भीती? ती जो संदेश तुम्हाला पाठवणार आहे त्यामागे तिची एक अगतिकता दडलेली आहे. तो मेसेज वाचताना तुम्हाला शब्दांच्या पलीकडची तिची तडफ आणि तिचा रडका चेहरा स्पष्टपणे जाणवेल. तिचं परत येणं हा आशीर्वाद आहे की शाप? 3. ए किंवा एस अक्षरावरून सुरू होणारा तो रहस्यमय कॉल, मृत्यूघंटा की प्रेमाची हाक? तुमचा श्वास रोखून धरा, कारण येत्या 48 तासांत तुमच्या मोबाईलची रिंग अशावेळी वाजणार आहे जेव्हा सर्व जग शांत असेल. स्क्रीनवर कदाचित -A- किंवा SS या अक्षरावरून सुरू होणारं नाव फ्लॅश होईल. तो कॉल उचलण्यापूर्वी 10 वेळा विचार करा, कारण तो कोणताही साधा संवाद नसेल. तो तुमच्या आयुष्याचा असा टर्निंग पॉइंट ठरेल जिथून मागे परण्याचा कोणताही रस्ता नसेल. जेव्हा तुम्ही तो फोन कानाला लावाल आणि पलीकडून तिची कातर झालेली आवाज ऐकाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की नियतीने तुमचं नशीब एखाद्या फाशासारखं फिरवलं आहे. हा कॉल तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची फुले फुलवण्यासाठी आहे की तुम्हाला एखाद्या जुन्या गुन्ह्याची किंवा विसरलेल्या चुकीची आठवण करून देऊन तुमचं आयुष्य नरक बनवण्यासाठी? हे भीषण गुपित केवळ त्या संवादात दडलं आहे. 4. शत्रूंचे गुप्त षडयंत्र, तुमच्या विनाशाची तयारी. सावधान, तुम्ही जेव्हा प्रेमाच्या स्वप्नात दंग असता तेव्हा तुमच्या सुखाच्या आड येणारे तुमचे गुप्त शत्रू अंधारात बसून तुमच्या विनाशाचा कट रचत आहेत. तुमचं आणि तिचं पुन्हा मिलन होऊ नये, तुम्ही दोघांनी पुन्हा एकत्र येऊ नये, यासाठी काही लोक तंत्रमंत्राचा किंवा सामाजिक षडयंत्राचा वापर करत आहेत. तुमच्या नात्यात पुन्हा एकदा कालकुटासारखं विष कालवण्याचा त्यांचा हा शेवटचा आणि सर्वात भयानक प्रयत्न आहे.
जर तुम्ही हा संदेश आणि या धोक्याच्या खुणा वेळेवर ओळखल्या नाहीत तर शत्रूंचा हा डाव यशस्वी होईल. परिणामी तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्तीला कायमचं गमवाल आणि उरलेलं आयुष्य केवळ एकाकीपणात आणि अंधारात कंठावं लागेल. हा इशारा हलक्यात घेण्याची चूक करू नका. 5. माता लक्ष्मीचा संकेत, आर्थिक उन्नती की सर्वनाशाचा इशारा. हा विषय केवळ तुमच्या हृदयापुरता मर्यादित नाही, तर तो तुमच्या घराच्या लक्ष्मीशी आणि समृद्धीशी जोडलेला आहे. जेव्हा तुमचं जुनं आणि खरं प्रेम तुमच्या आयुष्यात परतण्याच्या उंबरठ्यावर असतं, तेव्हा तुमच्या कुंडलीतील लक्ष्मी योग प्रचंड वेगाने सक्रिय होतो. या रहस्यमय संदेशासोबतच तुमच्या बंद नशिबाचे दरवाजे कडकडाट करत उघडणार आहेत. अचानक धनलाभ, रखडलेली कामं मार्गी लागणं आणि नवीन संधींचा पाऊस पडेल. पण ही लक्ष्मी स्थिर राहील की चंचल होऊन निघून जाईल, हे सर्व तुमच्या वर्तनावर अवलंबून आहे. जर तुम्ही अहंकार दाखवलात किंवा परत येणाऱ्या प्रेमाचा अपमान केलात, तर आलेली लक्ष्मी आणि ते प्रेम दोन्ही क्षणात भस्मीभूत होतील आणि तुमच्या हाती केवळ राख उरेल. तिचा अंतिम फैसला आणि तुमचे कर्तव्य. मित्रांनो, आजच्या या विशेष ज्योतिषीय कार्यक्रमात मी जे काही रहस्य तुमच्यासमोर उघड केलं आहे ते केवळ शब्द नाहीत, तर तुमच्या येणाऱ्या भविष्याची स्पष्ट सावली आहे. 29 जानेवारी 2026चा हा दिवस आणि येणारे पुढचे 48 तास तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा घेणार आहेत. लक्षात ठेवा, वृषभ राशीच्या जातकांनो, नशिबाने दिलेली संधी ही पुन्हा कधीच चालून येत नाही. तुमच्या प्रेयसीच्या घरून येणारा तो एक संदेश केवळ तुमचं प्रेमच नाही, तर तुमचं संपूर्ण नशीब आणि आर्थिक समृद्धी घेऊन येत आहे. पण सावधान, या प्रवासात भुलू नका. अहंकार, राग किंवा जुन्या कटू आठवणींना तुमच्या भविष्यावर स्वार होऊ देऊ नका. जर तुम्ही हातात आलेली ही संधी गमावली तर भविष्यात तुम्हाला पश्चात्तापाशिवाय काहीच मिळणार नाही. तुमच्या अवतीभोवती शत्रूंचा विळखा आहे, पण जोपर्यंत तुमच्यावर श्री स्वामी समर्थांची आणि माता लक्ष्मीची कृपा आहे, तोपर्यंत तुमचं कोणीही वाकडं करू शकणार नाही. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे याचाच अर्थ असा की देवाला तुमचं भलं करायचं आहे. आता वेळ आहे कृतीची. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते खरं प्रेम आणि सुखसमृद्धी हवी असेल, तर या क्षणी पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय मा लक्ष्मी नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करू शकते. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तेही या संकटातून सावध होतील. अद्याप जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण उद्याचं भविष्य आजच्यापेक्षाही जास्त धक्कादायक आणि महत्त्वाचं असणार आहे. माता राणी तुमचं कल्याण करो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि तुमच्या आयुष्यातील तो रहस्यमय कॉल सुखाची बातमी घेऊन येवो हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका थरारक आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वामींवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय माता दी.